तर नेक्स्ट मॅच फार मोठा सामना मित्रांनो येतोय, कुठेही जाऊ नका. ट्रॉम्बे कोळीवाडा मुंबईमधील एक दिग्गज संघ आणि त्यांची लढाई आहे ती भैरवनाथ विचुंबे या संघाच्या विरोधामध्ये. या सामन्यामध्ये काय घडतंय पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपण बोलणार आहोत. रायगड क्रिकेट समालोचक असोचे आमचे संघटक दिनेशजी पाटील सर बेलोली यांच्याकडे. धन्यवाद दीपक दादा. आपण पाहतो या किंजल ट्रॉफी 2021चं भव्य दिव्य सुनियोजित आयोजन आणि आयोजनामधला हा पहिला दिवस. हा मैदान 10 दिवस रंगेल. हा मैदान 10 दिवस खेळाडूंच्या घामाने भिजेल आणि हाच मैदान 10व्या दिवशी जल्लोष करेल. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलाय सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. स्वप्नील कांबळी आपला बॅटचा तडाखा दाखवताना पहिल्या चेंडूवर मात्र ट्रॉम्बेचा गोलंदाज अरुण कोळी आसमान दाखवतोय. अतिशय दर्जेदार अशी ही स्पर्धा सलाबादप्रमाणे पुन्हा एकदा नव्या ढंगात इथे सजते. तेजसजी म्हात्रे, विकासजी म्हात्रे आणि मंडळी एकत्र येत जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नांना मात्र इथे पूर्ती करताना दरवर्षी ही स्पर्धा नवं काहीतरी घेऊन येते. दरवर्षी ही स्पर्धा दिवसेगणी आणखीन सुंदर बनत जाते. ती सुंदरता बहाल केली आपल्या घामानं, आपल्या कष्टानं, आणि ते कष्ट करताना तेजसजी म्हात्रे यांना आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील आजचा हा अंतिम सामना. एका बाजूला आणखी एक मोठा फटका डीप स्क्वेअरला डोक्यावरून अतिशय दिमागदार आपल्या बॅटच्या स्लॉटमध्ये आला. चेंडूला भिरकावला प्लॉटच्या बाहेर. इट्स अ माइटी हिट, क्लिअर हिट, 6 रन्स. काय लाजवाब कमिटमेंट. पहिल्या 2 चेंडूवर अरुण कोळी यांना मात्र आसमान दाखवले जातात. जर तिसरा षटकार लगावला गेला तर केतन पाटील आष्टे केतन पाटील अरिवली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. केतन पाटील क्रिकेटचा हे दर्दी रसिक आहे. केतन पाटील अरिवली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल जर हा तिसरा षटकार आला तर. क्रिकेटची ही मंडळी आहे, स्वतः क्रिकेटर आहे, स्वतः चांगला क्रिकेटपट्टू आहे. रजनी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून, नितीन शेठ पाटील असतील, आनंद शेठ पाटील असतील त्यांच्या माध्यमातून आणि केतन यांच्या बहुमूल्य योगदानातून मात्र एक स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांचं नाव आहे. एक दर्दी क्रिकेटर, परंतु यांचे 500 रुपये मात्र इथे वाचतायत कारण तिसरा षटकार स्वप्नील लगावू शकला नाही आहे. 40+ मास्टर्स. आणखीन एक मोठा फटका जबरदस्त पिक केला जातो चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरून. 4थ्या चेंडूवरती हा येतो षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, नंतर मात्र निर्धाव चेंडू आणि आणखीन एक आलाय षटकार. 4 चेंडूंचा वाजवी खेळ संपतोय आणि भैरवनाथ विचुंबे जाऊन ठेवते तब्बल बिनबाद 18 वरती. स्वप्नील कांबळे एक अफलातून क्रिकेटर, ओपन टुर्नामेंट खुल्या गटात खेळणारा हा खेळाडू अतिशय दर्जेदार. त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, सामना फिरवण्याची. जबरदस्त ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू म्हणजे जी ओळख आहे. स्लोवरवर फिरकीवर अक्षरशः थांबला, पाहिला नाही चेंडूवर. आणि जे व्हेरिएशन पाहिलं आपण अरुण पाटील यांचा अनुभव सांगतोय. 40+ अरुण कोळी यांचा अनुभव, कारण ज्याप्रमाणे आपण पाहतोय की अनुभव आहे 40+. पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम चेंडूवरती 1 धाव घेते स्ट्राईक. पुन्हा एकदा आपल्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे स्वप्नील कांबळेनं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ विचुंबे जाऊन ठेवतोय बिनबाद 19 वरती. बिनबाद 19. आतापर्यंत जे 4 सामने झाले त्या 4 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झालाय, परंतु अशक्यपणे आव्हान उभं करण्यासाठी ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या स्वप्नीलनं, त्या धावा जमाव्या लागतील. चला, वेळ लावायचा नाही आहे. आपली टीम मिटिंग फार काळ तुम्ही घेत जाऊ नका, विनंती करतो आपल्याला. आणि आपण लगेचच सामना सुरू करायचा आहे. सुरेख खेळ, सुंदर क्रिकेट आणि हे वातावरण जरी हॉट असेल तरी क्रिकेटसुद्धा आतमध्ये हॉटच असते. बाहेरून शांत वाटणारी क्रिकेट
आतमध्ये मात्र पेटलेलीच असते. पहिल्या षटकात सांगता झाली अरुण कोळी यांच्या गोलंदाजी त्यामुळे 19 धावा लुटल्या स्वप्नील कांबळेनं. तर आता नॉन स्ट्राईकवर फलंदाज आहे गणेश भोईर, ज्याने आतापर्यंत हा सामना फक्त पाहिला आहे. शुभम कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा एक सुंदर संघ आहे आणि ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खुलते आहे, त्यांचा संघ खेळतो ते शरदजी फार मोठे खेळाडू आपल्या काळामध्ये होऊन गेलेत. त्यांचं नाव हा संघ मात्र पुढे करतोय. डिफेक्स्टर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानं उचलला, चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र स्वप्नील कांबळेने या षटकातील 1 धावेने सुरुवात केली आहे. 20च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन टेपते. शुभम कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. तर अगदी 8व्या चेंडूवर पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय गणेश भोईर. गणेश भोईर भैरवनाथ विचुंबे संघाचा हा सलामीर. राईट आर्मवर विकेट. खोलवर टाकलेला टप्पा सुंदर चेंडू होता. नक्कीच अगदी यॉर्कर लाईनचा हा चेंडू होता. तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला त्यानं. सुंदर चेंडू. अगदी आम पाहतो आपण या गोलंदाजाचे. खांदा खूप मजबूत आहे आणि त्या आम गोलंदाजी करताना ते पाहतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू पहिल्या चेंडूवरती 1 धाव, नंतर मात्र निर्धाव चेंडू. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, इथे मात्र धावांवर अंकुश घालण्याचं काम केलं जात आहे. समाधान शुभम कोहलीच्या माध्यमातून. गणेश भोईर पुन्हा एकदा सज्ज. लोअर फुलटा चेंडू यॉर्कर टाकण्याचा हा प्रयत्न. मिडऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जर झाला, परंतु जर हिट झाली असती तर नक्कीच गणेशला परतावं लागलं असतं. परंतु जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही घडत नाही. ते जर तरच्या क्रिकेटमध्ये अटकला आणि इथे मात्र 1 धाव मिळते आहे, ती गणेशला, गणेशच्या संघाला म्हणजे भैरवनाथ विचुंबे संघाला धाबाळकर धावा लागतात. त्यामुळे 21. 3 चेंडूचा वाजवी खेळ षटकामध्ये संपला आहे. आतापर्यंत शुभम कोळीनं धावामध्ये निव्वळ 2. दर्जेदार गोलंदाजी स्वप्नील. या षटकामध्ये अजूनही मोठा फटका आला नाही आहे, तर प्रयत्न करेल का? इम्प्रोमायझेशन करण्याचा प्रयत्न केला, नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, तर प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू सांगता झाली. पॅडल स्वीटचा हा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या मधून चेंडू टोळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव. काय लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण. अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजी. हा फटका इथे मात्र येतोय. डीप तैनात जरूर होता. लॉंग ऑफचा क्षेत्र थोडासा वाईड होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू भरधाव वेगानं सरळ गेला. 1 बाउन्स खणखणीत चौकार. स्वप्नील कांबळे मात्र बरं असतोय. त्या धावांची गरज आहे संघाला. ते धावा आतापर्यंत बहाल करतोय. आपल्या हिमतीनं, आपल्या मेहनतीनं उभ्या करतोय स्वप्नील कांबळे. दाभोळकर धावा लाग कांबळे. दाभोळकर धावा लागते तब्बल 25. शुभम कोळी. व्हॉट अ शॉट. मोठा फटका हवेत लागण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वाटला की खूप दूरवर जाईल. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक ही तिथे ताचपडला. झेलपर्यंत येऊ शकला नाही. 2 धावा पूर्ण केल्या. मी तू तू जरूर झाली. स्लिप झाला तिकडे स्वप्नील, कारण या चेंडूवरती बरीच गणित झाली. चेंडू चांगला होता. चांगल्या चेंडूवर वाटला होता की फार मोठा फटका लगावला गेला आहे, परंतु चेंडूचा हा फटका जरूर फसला होता. बराच वेळ हवेत राहिला. हवेत राहिलेल्या झेलला क्षेत्ररक्षक न्याहाळत राहिला, पाठलाग करत राहिला, परंतु शेवटपर्यंत झेलपर्यंत पोहोचला नाही. परंतु पोहोचल्यानंतर त्यानं चेंडू जीवाच्या आकांतानं सीमारेषेच्या आत अडवला. तत्पूर्वी 3रा धाव घेण्याचा प्रयत्न इकडे सुरू होता. 3ऱ्या धाव्यासाठी धावणारा स्वप्नील मात्र मध्येच अडकला, धडपडला, पडला आणि त्याच्यामुळेच मात्र रनआउट होता गणेश भोईर वाचला. बरंच काही या चेंडूवरती घडून गेलाय. क्रिकेट बरंच काही घडलं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या. त्या म्हणजेच भैरवनाथ विचुंबे संघाच्या बिनबाद तब्बल 27. बिनबाद 27. चांगली सुरुवात आतापर्यंत केली आहे. 70 धावांचा पाठलाग इथे झाला आहे. त्याच्यामुळे 70+ धाव होतील का हा प्रश्न उभा राहील. स्वप्नील कांबळे जोपर्यंत उभा आहे, तोपर्यंत धावा होऊ शकतात, परंतु इथे गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल.
शरद स्मृती संघ ट्रॉम्बे कोळीवाडा एक आक्रमक संघ आहे. बेल्लोली रजनीमध्ये या कोळीवाडा संघानं अफलातून काम केलं होतं. तो संघ सक्षम लढा देणारा संघ आहे. या संघामध्ये जुने जाणते खेळाडू आहेत, नवीनचा भरणा आहे. नवं ते सोनं म्हणत जुनं ते हवं असंही म्हणणारा हा संघ आहे. कारण जुन्यांचा अनुभव घ्या आणि नव्यांनी आपला स्पिरिट द्या. सुधीर कोळी गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन हवेकडून गोलंदाजी करताना स्ट्राईकवर गणेश भुईर. 27 धावा तब्बल धावांकावर लागल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकाचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. उडाया उडाया, क्या बात, वाव, अप्रतिम फटका. मिडविकेटची सीमारेषा क्लिअर केली जाते आहे. चेंडूला आपल्या बॅटच्या रनरमध्ये घेतला आणि सहज भिरकावून दिला. ताकद आणि टायमिंग लाजबाब आणि या लाजबाब फटक्याच्यामुळे धावा सरळ येत आहेत 6. क्या बात. पहिल्या चेंडूवरती हल्ला झाला सुधीर कोळीच्या. 1 षटक शिवम कोळीनं अप्रतिम फेकलं 8 धावांचं. पण नंतर गोलंदाज आला सुधीर कोळी आणि पहिल्या चेंडूवर गणेश भोईनं दाखवला आसमान. बॉबी ऋषी कपूर हा मात्र खोलवर टाकलेला टप्पा पाहतोय. बॉबी चित्रपट आपण पाहिला होता आणि बॉबीच्या या नावानं जी ओळख आहे गणेशची. गणेश आतापर्यंत 2 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 6 धाव्याने 1 फटका चांगला लगावला. पण पुढचा चेंडू मात्र निर्धाव खेळलाय. धाबांकडे धावा आहेत तब्बल 33. धावांचं आव्हान कसं उभं राहील. बॅटची कडा. इथे मात्र बॅटची कडा यष्टरक्षक चुकणार नाही. 1 फटका जरूर लगावला पण पुढच्या 2 चेंडूवर मात्र अपयशी ठरला गणेश भोईर. आणि इथे 1 षटकारा सहित धावा जमवल्या तब्बल 7. आणि गणेश भोईर मात्र परततोय. पहिला फलंदाज बाद होतोय भैरवनाथ विचुंबे संघाचा. संघाची धावसंख्या 33 असताना तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कारण इथे जर विचार केला, सकाळपासूनचा विचार केला तर धावांचा पाठलाग झाला आहे. परंतु धावांचा पाठलागी 4 षटकामध्ये 64 धावांचा पाठलाग झाला आहे. 5 षटकामध्ये 59 धावांचा पाठलाग झाला आहे. आणि 5 षटकामध्ये 70 धावांचाही पाठलाग झाला आहे. त्याच्यामुळे धावांचा पाठलाग इथे झाला आहे. 5 षटकामध्ये 51 धावा खूप लवकर काढल्या गेल्या. ज्याप्रमाणे 3 सामने लवकर संपले तिथे अगदी धावांचा पाठलाग करताना त्यासाठी स्वप्नील कांबळे आणि मंडळीला मात्र धावा मोठ्या जमवाव्या लागतील. आव्हान मोठं उभं करावं लागेल आणि नंतर दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला तर ट्रॉम्बे कोळीवाडा संघ आहे. शरद स्मृती संघ हा अफलातून कामगिरी करणारा संघ आहे. 2 ताकदवान संघ आमने सामने लढतायत. आपली प्राण प्रतिष्ठाला इथे पन्नास लावली जाते आहे. फसला काय लाजवाब गोलंदाजी. एकेरी दुहेरीवर भर नाही. फक्त आणि फक्त मोठे फटके लगावण्याच्या नादामध्ये एका पाठोपाठ एक तुचल मय आया म्हणत एका पाठोपाठ एक विकेट गमावले जात आहेत. आणि एका बाजूनं शरद जो एका बाजूनं सक्षमपणे लढा देणारा फलंदाज उभा आहे त्याला साधी साथही कोणाची लाभत नाही आहे. फलंदाज क्रमांक 2 शून्यावरती बाद होतोय तो म्हणजे आशिकेश भोईर. सुधीर कोळी काय जबरदस्त कमबॅक मिळवतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खालाय. नंतरच्या 3 चेंडूवर 2 मोहरे टिपले. यालाच म्हणतात काम फत्ते करणं. जबरदस्त काम फत्ते केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर मार जरूर खाला, त्यातून शिकला. कारण अपयशी यशाची पहिली पायरी असते. तुम्हाला अपयश आलं तर खचून जाऊ नका. तुम्ही लढाल, लढलं पाहिजे. लढाल तर घडाल. आणि ते घडणं इथं सुरू आहे. ते सुधीर कोळी यांचं अफलातून कामगिरी, सुंदर गोलंदाजी. यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी तुम्हाला मात्र स्वतःच प्रयत्न करावे लागत आहेत. कारण मंडळ्या वाटेतून तर कोणीही जातं, परंतु आपली वाट स्वतः निर्माण करायची असते. ती वाट निर्माण करताना पाहतोय सुधीर कोळी. इथे अविनाश पाटील याच्यावर मोठी जबाबदारी आहे. एक ताकदवान सक्षमता लढा देणारा हा खेळाडू आहे. त्या खेळाडूला आता मात्र बाजू लावून धरावी लागणार आहे. दबलकर धावा लागलेत 33. आपले खेळाडू चमकतायत. आपले खेळाडू देशाच्या बाहेर जाऊन खेळतायत. आपले खेळाडू आता रायगड प्रीमियर लीग खेळतात, पनवेल प्रीमियर लीग खेळतात. प्रीमियर लीगमध्ये मोठमोठ्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळतात. चेंडू मात्र जातोय आपण तडव्यांच्या दिशेनं, डीप तडव्यांच्या दिशेने चेंडू जातोय. अडवलं जाईल का? सुंदर क्षेत्रक्षण पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. स्वप्नील थकलाय, स्वप्नील थांबलाय. कारण ज्या अर्थाने ज्यावेळेला स्लिप झाला होता स्वप्नील त्यावेळेला त्याच्या पायाला नक्कीच इजा झाली आहे. चुकीसारखं दुसरं औषध नाही, ते लगावलं जात आहे.
आपण पाहतोय की ज्याप्रमाणे पूर्वी जेव्हा लागलं जायचं पाहायला त्यावेळेला माती लावली जायची, परंतु मातीशिवाय पर्याय नाही या मराठी मातीला, आणि ती मराठीची माती मात्र अनमोल आहे. परंतु आत्ता मातीमध्ये केमिकल टाकलं जायला लागलं, खतं आली आणि त्याच्यामुळेच की काय मातीच्या ऐवजी थुकीत लावली जायला लागली. सुरेख फटका लॉंगाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते आहे. सुंदर गोलंदाजी म्हणेल, एक षटकार जरूर खाला, परंतु धावा फक्त आल्या निव्वळ 9. आणि ज्या धावा भरदा वेगानं सुटल्या होत्या त्या धावा रोखण्यामध्ये अंकुश की ठोकलं ते म्हणजेच या गोलंदाज सुधीर कोळीनं. आणि धाबळकर धावा लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद तब्बल 36. 2 बाद 36. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये स्वप्नील आणि अविनाश काय धावा जमवेल. 12 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघ गोलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूनं लागला, परंतु फलंदाजीमध्ये ज्या काय आक्रमकता दाखवली स्वप्नील कांबळीनं, सुरेख खेळ त्यानं दाखवला. खेळ तुम्हाला जिंकायचा असेल तर जिंकावा लागेल. ही माती महाराष्ट्राची आहे, ही माती सुपीक आहे मित्रांनो, कारण या मातीनं वीरपुत्र जन्माला घातलेत. वीर कोणी होत नाही, वीर होण्यासाठी तुम्हाला पराक्रम सिद्ध करावा लागतो. ती पराक्रमानं पावन झालेली ही भूमी आहे, देवा पाटील साहेबांची ही भूमी आहे की जो माणूस 4 वेळा आमदार 2 वेळा खासदार होऊन सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर राहिलेले, फक्त गोर गरिबांसाठी ज्याने अहोरात्र मेहनत केली, झटले, त्या देवा पाटील साहेबांची ही भूमी. आणि या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, ती खरं आपलं पुण्य भाग्य समजावं आपण. या भूमीमध्ये आज सामने सुरू आहेत क्रिकेटमध्ये. आता मात्र नाव मोठं करण्यासाठी प्रत्येक खेळाडू आपल्या प्रयत्न करतोय. देवीदास कोळी, कोळी मंडळी, कारण ट्रॉम्बे कोळीवाडा, कोळ्यांचा हा वाडा आहे, त्याच्यामुळे कोळी मंडळी सगळी मिळणार तुम्हाला. देवीदास कोळी, फलंदाज अविनाशच्या खेळीचा अंत. पंच दोरकानाथ चोरगे मात्र बोट आकाशाकडे करतायत आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज अविनाश पाटील परततोय. आता मात्र गणित बदलायला लागलेत. जो गेअर बदलला होता स्वप्नील कांबळेनं, जो गेअर बदलला होता धावांनी, तर गेअरला कुठेतरी ट्रॅक चेंज केला गेला आहे. आपल्या गुणवत्तेनं आपल्या गोलंदाजानं कमबॅक मिळवून दिला आहे. एका बाजूला शुभम कोळीनं मात्र दर्जेदार गोलंदाजी केली, सुधीर कोळीनं दर्जेदार गोलंदाजी केली, आणि आता देवीदास कोळी मात्र पहिल्या चेंडूवर अविनाशला परतवलाय. मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारींची गरज असते, ती महत्त्वपूर्ण भागीदारी इथे मात्र कुठेतरी थांबली जाते आहे. स्वप्नील कांबळे स्ट्राईकपासून दूर राहणं हे सर्वात मोठा दुवा आहे. स्वप्नील कांबळे जास्तीत जास्त स्ट्राईकवर असणं, ही स्ट्रॅटर्जी, ही रणनीती आखणं गरजेचं होतं. ती रणनीती आखली गेली नाही. जो फलंदाज स्ट्राईकवर गेला त्याने मोठे फटके लागवण्याचे प्रयत्न केले, ते प्रयत्न फसले आणि स्वप्नील कांबळे फक्त आणि फक्त हा सामना पाहत राहिला आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकवर आशिष भोईर, डावखुरा फलंदाज आशिष भोईर, तर गोलंदाजीच्या मार्कवर देवीदास कोळी. काय लाजवाब कमबॅक केला ट्रॉम्बे कोळीवाडानं. हा मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. हा मोठा फटका लगावला जाईल का? स्ट्रेट हिट आपण पाहतोय. निर्णय पंचांचा येईल. ओके, 1 बाउन्स. हा मात्र चौकार. कन्फर्मेशन घेत होते पंच, आणि खऱ्या अर्थानं वेल शॉट. या धावांची जी गरज आहे विचुंबे संघाला धावा. आता मात्र क्रमांक 5चा फलंदाज आशिष भोईर आल्या चौकार लगावत आहे. बऱ्याच अवधीनंतर धावसंख्या वाढली जाते, तब्बल 40वर. तर एक फटका मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण केली जाईल, दुसऱ्यांचा प्रयत्न उद्भवणार नाहीये, कारण स्वप्नील कांबळे बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईकवर येतोय आणि स्वप्नील कांबळे मात्र आता स्ट्राईकवर. दाभोलकर धावा 41. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये आपली मेहनत किती लागेल, आपला खेळ कसा होईल आणि धावा किती उभ्या राहतील हे ठरलं जाईल. क्या बात. दर्जेदार गोलंदाजी, अगदी टान्स पाहिला जातो फलंदाजाचा, आणि त्या टान्सप्रमाणे परफेक्ट गोलंदाजी कशाला म्हणायची, नियंत्रित गोलंदाजी, गुड लेन स्पॉट वर चेंडू टाकले जात आहेत आणि अफलातून कामगिरी करत इथे मात्र देवीदास कोळी रोखून धरते स्वप्नीलला. स्वप्नीलचं पडणं थोडासा त्रासदायक होऊ शकतं विचुंबे संघाला. खोलवर टाकलेली गोलंदाजी पाहतोय.
पुन्हा एकदा चेंडू जातो मिडऑफच्या दिशेनं, एक धाव मात्र मिळते आणि एक धावेनं आता फार मोठा फरक पडत नाही. तर आव्हान जे वाटलं होतं की फार मोठं जाईल, ते आव्हान आत्तापर्यंत तरी फार मोठं नाही आहे. धापळकर धावा लागल्यात तब्बल 43 धावा या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. देविदास कोळीनं काही गोलंदाजी केली आहे, एक मोहरा टिपल्या, 7 धावा दिलेत, 7 धावा दिलेत. परंतु आम्ही आहोत एक 7 लगावलाय डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून ताकदीचा, आक्रमकतेचा, धावांना बळ देणारा हा मात्र षटकार. या 6 धाव्यांनी धाव फलक सरळ जातोय 49 वरती. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करणारा भैरवनाथ विचुंबे संघ जाऊन ठेवतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 49 वरती. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये 10 येतील, 20 येतील, 5 येतील, जे काही धावा येतील त्या जमवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. ज्या धावा येतील, जे आव्हान उभं राहील त्या आव्हान वाचवण्यासाठी कसे प्रयत्न होतील हे येणारी वेळ ठरवेल. परंतु खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये तुमची मेहनत तुम्हाला उत्तरार्धामध्ये आपला रिझल्ट देतो. कारण आयुष्यामध्ये तुम्ही किती मेहनत घेता, आयुष्यामध्ये तुम्ही किती कष्ट करता, तुम्ही किती संपत्ती कमवता, याहीपेक्षा किती माणसं जोडता हे महत्त्वाचं असतं. पाणी घेऊन पप्प्या जात आहेत. ते स्पेशल कांचन पालकरसाठी सुद्धा स्पेशल पाणी घेऊन आले होते. कांचन पालकरांची खूप माणसं आहेत या जगामध्ये, त्यांनी माणुसकीच्या आधारावरती जोडलेत. कारण खऱ्या अर्थानं माणसं दोनच बाजूने जोडली जातात, माणुसकी आणि बाटली. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक बाटलीमध्ये माणसांना भरतात, तर काही मात्र बाटली घेत माणसं कमावतात. त्याच्यामुळे अनेक प्रकारची माणसं जोडली जातात. परंतु इथे पाण्याची बाटलीनं मात्र काम केलं. पप्प्याची चांगली कामगिरी, आपलं विशेष कौतुक केलं जाईल. इथे धोका निर्माण होऊ शकतो, इथे धोका निर्माण झालाय आणि फलंदाज मात्र बाद झाला. आशिष फलंदाज बाद. सुधीर कोळीच्या हातामध्ये हा दुसरं षटक देण्यात आलं, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं म्हणजे अंतिम 5वं षटक. इथे पाहतोय आपण दर्जेदार गोलंदाजी ज्याप्रमाणे सुरुवात केली होती. धावलकर धावा लागल्यात तब्बल 49 धावा. नवीन फलंदाज विनोद भोईर, म्हणजेच तुमचा आमचा लाडका सर्वांचा भाऊ विनोद भोईर, जुना जाणता खेळाडू, पोलीस दलातील हा आदर्श खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे विनोद दादा. यांचा मात्र नवीन फलंदाज म्हणून क्रीजवर जात आहेत. गोलंदाज सुधीर कोळी, राईट आर्म ओव्हर दी विकेट. सुंदर गोलंदाजी, फक्त आणि फक्त रोखून धरलाय. आतापर्यंत विचार केला तर या सामन्यामध्ये 5 षटकार लगावलेत आणि 2 चौकार. 30 धावा षटकारांच्या, 38 आणि 8 धावा चौकारांच्या. 38 धावा त्याच आहेत. एकदा पूर्ण केली जाईल, दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का, इथे नाही. आणि स्वप्नील मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा राहील. परंतु भाऊला म्हणजेच विनोद दादाला मात्र मोठा प्रयत्न करावा लागेल. धापळकर धावा लागतात तब्बल 50 ही गाठली जाते. वाटलं होतं की 70 क्रॉस करील, परंतु आयुष्याचंही असं झालं आहे, कोरोना दाखवून दिला आहे 70-72 काय नाही, आजकाल 40हीच बास होते. त्याच्यामुळे कोरोनाने सुद्धा आपल्याला अक्कल दिली आहे की बाबांनो, जगाल तर नीट जगा. कारण तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती श्रीमंत, याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही कसे जगलात याला महत्त्व आहे. कारण आयुष्यभर काबाड कष्ट करून सुद्धा नाव टिकल्याची गॅरंटी नाही. जर तुम्ही नीट काम केलं तर मेल्यानंतर तुझं नाव काढलं जाईल. आयुष्यामध्ये असं एखादा काम करा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव आयुष्यभर राहील. त्या आयुष्यभर नाव टिकण्यासाठी मात्र प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथे धावा मात्र येत आहेत. पंतांचा इशारा येईल, सावंत सर आमच्याकडे वळतायत. हा चेंडू मात्र येतोय स्वैर, दडपण टाकू नका. सावंत सर यांचा मात्र हा स्वैरचा इशारा. धापळकर धावा लागतायत त्या निव्वळ 52. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जे वाटलं होतं कांचन पालकर की आव्हान मोठं राहील, परंतु पुन्हा एकदा इथे जखडून ठेवलं कोळीवाडानं. इथे मोठा फटका स्लॉटमध्ये. मी म्हटलं होतं की गरज आहे स्ट्राईक येण्याची. स्वप्नील कांबळेमध्ये क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध केली जाते. आणि येतो ह्या आणखीन एक मोठा फटका मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 15 चेंडू आतापर्यंत खेळलाय, सर्वात जास्त चेंडू खेळला. आणि मी तर म्हणेन की ज्या फलंदाजांनी चुका केल्या
त्या चुकाही तसंच होत्या, कारण सामन्याकडे जर पाहिलं तर इतर फलंदाजांना स्ट्राईक रोटेट करून तुम्हाला स्ट्राईक स्वप्नीलला देणं होतं. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं विशाल जितेकरचं कौतुक का होतं, तर विशाल जितेकरनं तो सामना फक्त नॉन स्ट्राईक एंडला पाहिला आणि सुमितला खेळण्यास साथ दिली. ज्या वेळेला सुमित परतला त्यानंतर ग्रेट फिनिश विशाल जितेकरनं केली. क्रिकेटमध्ये टॅलेंट आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कसे खेळता हे महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेट फक्त मनगटाचे नाही, तर क्रिकेट हा अकलेचाही खेळ आहे. त्याच्यामुळे क्रिकेट तुम्हाला डोक्यानेच खेळावी लागते. इथे मात्र धाबालकर धावा लागल्या त्या तब्बल 58. बॅटची कडा नशिबाचा लॉंग स्टॉपच्या दिशेने गेलेला हा मात्र येतोय. अंतिम चेंडूवर चौकार. शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या या 10 धावा तुमचं आव्हानाला बळ देतील, उत्तरार्धामध्ये लढण्यासाठी ताकद देतील, उत्तरार्धामध्ये लढण्यासाठी प्रेरणा देतील. याच धावांच्यामुळं आव्हान मात्र जाऊन ठेपलं. धाबलकर धावा लागल्या तब्बल 62. नॉट बॅड, हे आव्हान चांगलं आहे. 30 चेंडू 63 धावांचं आव्हान आहे. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला मात्र लढावं लागेल, झुंजावं लागेल. ते म्हणजेच ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला आपण पाहतोय की आजकाल रायगड प्रीमियर लीग, पंजाब प्रीमियर लीग, या प्रीमियर लीगमधून आपली मुलं घडतायत, खेळतायत, शिकतायत. कारण आत्ता झालेल्या PPL प्रशांत पाटील चिखल्याच्या या खेळाडूंना मात्र उत्कृष्ट फलंदाज म्हणून कामगिरी केली, त्याला नावाजलं गेलं. आपली मुलं ही घडतायत, त्याच्यामुळे सर्वात मोठा आनंद. त्याचबरोबर मनीष घरत, आदर्श घरतनं मालिकावीर फटकावलं, सर्वात जास्त चौका, सर्वात षटकारांची बक्षीस कमावली. ही आपली मुलं आपल्या मुलात राहून खेळतात. कारण ज्याप्रमाणे मोठमोठ्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा खेळला जातो त्याला कॉन्फिडन्स वाढतो, त्या कॉन्फिडन्सच्या आधारावरती मुलं मात्र खेळतात. या मुलांचा खेळ असाच भरत राहो. परंतु या उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करायचे तब्बल 63. काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल. इथे मात्र आतापर्यंत सगळ्याच सामन्यात धावांचा पाठलाग झाला आहे, परंतु नवं काहीतरी करेल का, काहीतरी नवं करत आपलं नाव कोरेल का. धावांचं आव्हान रोखण्यासाठी स्वप्नील कामदारी मंडळी कसे प्रयत्न करतायत किंवा धावांचा पाठलाग करण्यासाठी शरद स्मृती स्पोर्ट्स ट्रॉम्बे कोळीवाडा संघ कसा प्रयत्न करतोय ऐकूया. उत्तरार्धामध्ये आपण पुन्हा एकदा हिंदीचा गोड आवाज अमित माद्रे जोहे. तर नक्कीच आपण ओमकार नाईक यांचे वडील रामलाल नाईक यांचं मंचावर आगमन झालं आहे, तर मनाच्या अंतःकरणातून स्वागत करूया. तर विनंती करतो या स्पर्धेचे सर्व समाधान पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. ओमकार नाईक यांचे वडील समाधान पाटलांचा विषय मी नक्की सांगेन की ज्या वेळेला बामणडोंगर टुर्नामेंट असतात ना कंचनपालकर सर, त्यावेळेला जेवणाची सगळी सोय या माणसाकडे असतं आणि अगदी घरी पाहुणं आल्यासारख्या माणसासारखं ही माणसं सोय करतात. अगदी घरच्या माणसांसारखं. खाणं महत्त्वाचं नाही आहे, देणं महत्त्वाचं आहे. खायला आजकाल सगळीच खातात. तर समाधान पाटील यांच्या शुभ हस्ते माझा सन्मान होतो. त्याचबरोबर दिगंबर पाटील मंचावर उपस्थित अतिथी यांचाही यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय सचिनजी पाटील एक दिवसाचे टी शर्ट स्पॉन्सर्स सचिनजी यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातो आहे. खऱ्या अर्थानं आपण सुरेखरित्या या स्पर्धेला आम्हाला सहकार्य करतायत. आपलं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतो आहे. आणि एक ही स्पर्धा किंजल, ही स्पर्धा कोणतीही असू दे मित्रांनो, दिसते आपल्याला साधं सोपं, परंतु याच्या मागची मेहनत अफाट असते. तर तेजस्वी म्हात्रे आणि मंडळी अहोरात्र झटत असते आणि त्याच्यामुळेच ह्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आयोजकांचंही मनपूर्वक स्वागत करूया. आणि त्याचबरोबर एक बामणडोंगरी संघ म्हणजे हिमांशू एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघ जर सुपर 8ला क्वालिफाय झाला तर रायगड क्रिकेट समाजाचे असोसिएशन संस्थापक आणि सल्लागार आदरणीय रवींद्र भोईर यांच्याकडून कॉमेंटर बॉक्स यांना काही सरप्राईज गिफ्ट आहे असं अनाऊन्स करायला सांगितलं आहे. लोक म्हणतील की तुम्ही तुमच्यासाठी अनाऊन्स करता, असं काही नाही आहे मित्रांनो. परंतु इथे मात्र
तुमच्या संघाला बेस्ट ऑफ लक. आमचं काम आहे हा सामना पाहणं, ज्याचा खेळ चांगला होते चांगलं बोलणं. आणि त्याचबरोबर मंचावर आगमन झालं शिंदे सरांचं, यांचंही मनपूर्वक आभार. आणि ऐकूया उत्तरार्धामध्ये काय घडतंय क्रिकेटच्या पटलावरती. कोण कोणा हवी होईल, धावांचा पाठलाग केला जाईल का की धावा रोखल्या जातील. धावा रोखला तर नवीन चमत्कार या मैदानावरती पाहायला मिळेल, परंतु धावांचा पाठलाग झाला तर पुन्हा एकदा रुटीन राहील. काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया हिंदीचा गोड आवाज. अमित मात्र जो है. धन्यवाद दिनेश पाटिल सर, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. जीतने के लिए यहाँ शरद 11 ट्रॉम्बे टीम को रन चाहिए. 63-62 रन हो चुके. तो इस हालात में इस मैदान के ऊपर मैच शुरू होने जा रही है. पहली इनिंग तो खत्म हो गई है और सलामी जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके. और यहाँ रायगढ़ एसोसिएशन के विभाग प्रमुख, उड़न के सचिव सम्मान्य प्रकाश ठाकुर, इनकी तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं इस क्रिंजल ट्रॉफी के लिए. प्रकाश ठाकुर सर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. तो ये 63 का पीछा करने में सलामी जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. अनिल कोहली और उनके साथीदार है दिनेश पाटिल. गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए भैरवनाथ बिचुंबे के आरंभिक गेंदबाज अविनाश पाटिल पहला पावर प्ले लेके आए हैं. बिचुंबे गांव भी क्रिकेट की पंडरी है और शानदार तरीके से उनका आयोजन बेजन हो जाता है, बेहतरीन होता है. तो इसी बीच पहली गेंद, एक पॉइंट शॉट, थर्ड मैन गली शॉट, कवर ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप है, एक शॉट स्क्वायर लेके और जोरदार हिट कर दिया. पहली गेंद हक्का बक्का, धूम धड़का और पहले बॉल पे मार दिया छक्का. खड़े जोरदार हिट कर दिया है. ठोकम ठोक ऐसी होनी चाहिए, ईंट का जवाब पत्थर से देना चाहिए. और जैसी गेंद मिली वैसे गेंद को मिलो मिड विकेट के ऊपर प्रहार किया. दूसरी गेंद अनिल कोहली के लिए अविनाश की. यह भी दूसरा इस बार गैप में गेंद है, चांसेस नहीं है. 2 बाउंड के साथ गेंद सीमा रेखा का दर्शन देने के लिए ट्रॉम्बे कोलीवाड़ा के बल्लेबाज देखिए किस तरह से आक्रमण कर रहे हैं. इस 4 रनों के साथ शरद 11 ट्रॉम्बे टीम का स्कोर पहुंचा 10 के घर में. बिल्कुल, तो ये ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम के एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी थे. शरद कोहली साहब भी इस दुनिया से चले गए, लेकिन उनकी स्मृति को हम याद करते हुए जरूर उनकी याद आ रही. ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम आई तब, लेकिन कहते हैं ना कि जिन्होंने पलना देखा है वो तो शमशान देखने वाला, उसमें कोई दिक्कत नहीं है. लेकिन जाने का एक एक टाइम होता है, लेकिन ऊपर वाले के मन में आया है तो कोई उसे रोक नहीं सकता. 4 रनों के साथ पावर प्ले का फायदा उठाने में काफी बेहतरीन सक्षम टीम बनने जा रही है. जॉन्टी भाई के गांव की ये टीम है बिचुंबे टीम. तो इस हालात में थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन चल रहा है. शॉट फाइनल के ऊपर खिलाड़ी को थोड़ा सा लाया है. तीसरी गेंद, ओहो, ये होता ही है, ये होता ही है. ऐसा ही हुआ था 1996 में जब अमीर सोहेल ने चौका लगा दिया था और वेंकटेश प्रसाद साहब जी को कह दिया था दोबारा कवर के क्षेत्र में मारूंगा, लेकिन अगली गेंद के ऊपर डंडा अस्त व्यस्त करने के बाद कह दिया चले जाओ. लेकिन यहां कोई वैसी खुन्नस नहीं है, लेकिन याद मुझे आई क्योंकि वो चलचित्र मैंने देखा था. लेकिन वापस आ गए अनिल कोहली 10 रन बना के. तीसरी गेंद के ऊपर फर्नीचर को डिस्टर्ब किया और इस बल्लेबाज को चलता कर दिया. संजय सावंत साहब और द्वारकानाथ चोरगे साहब इस मैच के अंपायर की भूमिका निभाते हुए, और लेखा जोखा हमारे कांचन पालकर साहब इनके हाथ में है. और हमारे रायगढ़ एसोसिएशन के सचिव सम्मान्य दीपक पाटिल सर, हमारे रायगढ़ एसोसिएशन के संगठक दिनेश पाटिल सर बंधु, जिनकी दोनों की मराठी कमेंट्री बेहतर है, लेकिन यहाँ 2 दशरथ पाटिल नहीं है, यहाँ तो आप दीपक पाटिल साहब और कांचन पालकर साहब 10 दिन तंबू यही है. लेकिन वो जिम्मेदारी दोनों के कंधों के ऊपर है. क्या करना चाहिए, उन्हें भी टेंशन होता है सुबह किस तरह से नियोजन करना चाहिए. 10 पे स्कोर जा चुका है, 1 विकेट के नुकसान पे. तीसरे बल्लेबाज आ चुके हैं शुभम कोहली.
63 रन चाहिए जीतने के लिए 63। पहला पावर पे चल रहा है। अविनाश कोहली की ये गेंद अच्छी गेंद थी, इस बार फुल रन की गेंद थी, लेकिन कारपेट की चाहिए। ऑफ ड्राइव किया, ऑफ साइड के ऊपर, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई। इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 11 के घर में। जब 11 खिलाड़ी अंदर खेलते तो हजार दीवाने जब बाउंड्री लाइन के बाहर इस मैच का आस्वाद लेते, आनंद लेते, लुत्फ उठा रहे। उन तमाम क्रिकेट प्रेमियों का हम दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं, क्योंकि आपके बिना टूर्नामेंट की कहानी अधूरी है। तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत। ये देखिए बल्ले का किनारा लगा, लेकिन इस बार ये कहा करना चाहिए थे जो सलामी बल्लेबाज थे, उन्होंने अगर थ्रो विकेट कीपर के पास जल्दी कर जाते करीबी मामला भी होने वाला था, लेकिन उन्होंने बॉलर एंड पे थ्रो किया था। तब तक के लिए बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। एक सिंगल के साथ शरद 11 ट्रॉम्बे टीम का स्कोर पहुंचा है 12 के घर में, 1 विकेट के नुकसान पे। और इस ओवर की ये अंतिम गेंद शेष है। खूबसूरत स्वर्गीय राजीव गांधी मैदान पनवेल का अब सभी लोग देख रहे, स्पीड अप कीजिए, विनती करता हूं आपको। और जोरदार हिट कर दिया, लेकिन मिड ऑन दायरे में, ओहो निशाना लगा हुआ है, लेकिन यहां इस बार करीबी मामला हो सकता है ऐसा लग रहा था, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। और एक सिंगल के साथ पहला पावर प्ले खत्म हो चुका है। और पहले पावर प्ले में शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाला टीम का स्कोर पहुंचा है 13 के घर में, 1 विकेट के नुकसान पे। 24 गेंदों का खेल अभी तक बाकी है। जीतने के लिए अभी तक 50 रन चाहिए। 24 गेंदे 50 रन चाहिए। अनिल कोहली व्यक्तिगत 10 रन बना के आउट हो चुके हैं। दिनेश पाटिल 1 रन पे खेल रहे हैं। शुभम कोहली 2 रन पे खेल रहे। कुल मिला के देखा जाए स्कोर है 13 के घर में, 1 विकेट नुकसान पे ट्रॉम्बे कोलीवाला का टीम का स्कोर। अब दूसरा पावर प्ले लेके गेंदबाज को इस्तेमाल करने जा रहे भैरवनाथ विचुंबे के, जिस गेंदबाज का नाम है जगदीश भिंगारकर। तो ये हम ये कहते जगदीश भिंगारकर भी काफी जबरदस्त खिलाड़ी, पुराने खिलाड़ी है। जिन हम विनती करते हैं भैरवनाथ विचुंबे कप्तान को, थोड़ा सा आप टाइम पास मत कीजिए, थोड़ा योगदान दीजिए, क्योंकि सुबह से थोड़ी सी मैच लेट चालू हो गई है, तो आप हमें योगदान दीजिए। जगदीश भिंगारकर आए जिनके पास क्रिकेट का काफी तजुर्बा है। 24 गेंदे जीतने के लिए 50 रन चाहिए। एक खिलाड़ी डीप मिड विकेट के ऊपर है, एक लॉन्ग ऑन के ऊपर, एक लॉन्ग ऑफ के ऊपर, और बाकी खिलाड़ी सर्कल के अंदर है। तीनों खिलाड़ी दूसरे ओवर के लिए बाहर रहेंगे। जगदीश भिंगारकर की ये गेंद है, ऑफ साइड के ऊपर खेला है, जोरदार हिट कर दिया, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाते समय बल्लेबाजों ने दूसरा रन पूरा कर दिया। विकेट कीपर के पास ये थ्रो आया। अगर 2 रनों के साथ स्कोर जाता है 14 के घर में, 15 के घर में, आप कीजिए, तो 2 रनों के साथ स्कोर 15 के घर में। खूबसूरत ये मैदान किंजल ट्रॉफी का बेहतरीन, जानदार, शानदार, वजनदार आयोजन। सम्माननीय हमारे तेजस मात्रे साहब, विशाल जितेकर साहब, इनके नेतृत्व में ये काम चल रहा है। ट्रॉफी का बोलबाला चल रहा है। अगली गेंद जगदीश भिंगारकर, राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन टॉपेज लगा हुआ है, कौन पकड़ेगा? पकड़ लिया। और इसी के साथ दूसरा विकेट मैदान से बाहर आता हुआ वापस आ रहे बल्लेबाज शुभम कोहली। शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाला टीम को दूसरा झटका लगा, और आते ही जगदीश भिंगारकर ने अपने बलबूते पे इतना विश्वास था, वेरिएशन उनकी ताकत है, और पुराने खिलाड़ी है, कहते हैं ना पुराना सोना हो जाए या पुराना चावल हो जाए, हमेशा सर्वश्रेष्ठ होता है। और जगदीश भिंगारकर ने इस यंगस्टार खिलाड़ी शुभम कोहली को चलता कर दिया। 4 रन बना के शुभम कोहली चले बैक टू द डगआउट। 15 स्कोर बन चुका है। नहीं, बल्लेबाज 4 नंबर के ऊपर हेमंत पाटिल गए हैं। 2 विकेट मैदान से बाहर गए। 63 का टारगेट रखा है भैरवनाथ विचुंबे टीम ने। मुकाबला चल रहा है शरद 11 ट्रॉम्बे बनाम भैरवनाथ विचुंबे के बीच। अगली गेंद देखिए, भिंगारकर की ये गेंद थी, लेकिन स्विच हिट कर दिया, रिवर्स बैटन किया, और मगर बार कोई चांसेस नहीं। तो 22 के रन आ चुके। कहते हैं ना, ऐसा लगा कि बल्ले से आओगी, लेकिन अंपायर द्वारकानाथ साहब जी ने कह दिया कि ये 22 के रन है,
तो कहते हैं ना कि हम मुहावरा जरूर क्रिएट करते कि हल्दी लगे ना पिटकरी, रंग चौका चौका है, बिना लागत से कमाई हो चुकी है। 4 रनों के साथ स्कोर आगे पहुंचा है, स्कोर है 19 के घर में। अगली गेंद जगदीश भिंगारकर हैव एंड से गेंदबाजी की जिम्मा संभाल है, दौड़ना शुरू कर अंपायर को पार करते हुए। इस बार फुल टॉस जरूर गेंद थी, लेकिन स्पेलिंग अंपायर के बगल से गेंद चली गई डीप स्क्वायर के ऊपर, लेकिन खिलाड़ी आए जिन्होंने गेंद को फील्ड किया है। बढ़िया क्षेत्र रक्षण वहां। एक सिंगल के साथ शरद 11 ट्रॉम्बे कोलिवाड़ा टीम का स्कोर जा रहा है 20 के घर में। अभी तक जीतने के लिए 43 यानी कि 43 रनों की जरूरत है। हेमंत पाटिल अंपायर से गार्ड लेके खेल रहे, पहली दफा गेंद को खेलने जा रहे। बढ़िया खूबसूरत मैदान है। ऑफ साइड के ऊपर आप देख सकते हैं इस बार 4 खिलाड़ी, ऑन साइड के ऊपर 2 और बाकी 3 खिलाड़ी डीप पे तैनात है। हल्के हाथों से खेल दिया ग्राउंड शॉट, लेकिन देखिए जगदीश भिंगारकर ने इस गेंद को कलेक्ट किया। कोई रन ने अपने फॉलो थ्रू में गेंद को स्वयं उठाया और चांसेस नहीं दिया बल्लेबाज को रन लेने का, और इसी के साथ ये भी गेंद डॉट चली गई। 20 स्कोर रुका हुआ है। ट्रॉम्बे कोलिवाड़ा टीम का स्कोर 2 विकेटें मैदान से बाहर गई। अगली गेंद भिंगारकर की और जोरदार हिट कर दिया बाहर। आसमानी सुल्तानी छक्का और बॉलर भौ छक्का। देखिए क्रॉस बैट से इस गेंद को खेला है डीप मिड विकेट के कंट्री में। गेंद हवाई यात्रा पे गई है 6 रन के लिए। इस ओवर की अंतिम गेंद थी, लेकिन जाते जाते इस ओवर की समाप्ति छक्के के साथ किया और छक्के के साथ स्कोर गंजन मलकर साहब पहुंचा है 26 के घर में। इस ओवर में 13 रन आए तो 13 का पाड़ा चल रहा है। पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 13, 2 विकेट मैदान से बाहर गए शरद 11 ट्रॉम्बे कोलिवाड़ा टीम के, लेकिन 18 गेंदें शेष है और यह जीतने के लिए रन चाहिए। 37 रनों की जरूरत है। 18 चेंडूत 37 धावांची गरज। देखिए क्यालसी चालू कर दिया पालकर साहब जी ने और कह दिया 18 गेंदों में 37 रन चाहिए। मुश्किल तो कोई नहीं है, लेकिन आसान बनाने की हिम्मत जिन जिन खिलाड़ियों के पास है वो खिलाड़ी शहंशाह बन जाते हैं, वो टीम भी शहंशाह बन जाती है। लेकिन वक्त बताएगा। लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए कोटे की पहली और पारी की ये तीसरी ओवर लेके आए। गेंदबाज का नाम है रोहित सुरते और उन्हें ब्रावो कहते हैं। ब्रावो जैसे ही हो, लेकिन उनका डांस नहीं मैंने देखा अभी तक ब्रावो का। देखिए एक बार देखूंगा जरूर, विसुम्बे आऊंगा तो। खुद कैप्टन भी है इस टीम के, नहीं ना। रोहित सुरते काफी बढ़िया लंबा रनअप है। देखिए सर्कल के बाहर जाकर वो इस बार बिल्कुल बीडी शेठ साहब जी का बड़ा योगदान विसुम्बे टीम को हमेशा रहता है। विसुम्बे टीम की ताकत बहुत ही जबरदस्त है। शंभो की वो भक्त है, लेकिन ऑन साइड के ऊपर खेल दिया। कारपेट के जरिए मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है और यहाँ ये देखिए दूसरा रन होने वाला था, लेकिन बल्लेबाज थोड़े से चतुर नहीं है, क्योंकि सूरज की किरणें आंखों के ऊपर विकेट के ऊपर जगदीश भिंगारकर के आ चुके हैं। मगर एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 27 के घर में। 17 गेंदें 36 चाहिए। अनिल कोहली ने काफी धुआंधार शुरुआत की थी। ये देखिए इस बार देखा जाए शायद बल्लेबाज को कुछ समझ आएगा। थोड़ी सी शरीर से दूर रखी है गेंद, आउटसाइड ऑफ जरूर गेंद है, लेकिन उतनी भी बाहर नहीं है। लेकिन बल्लेबाज को इस गेंद ने चकमा दिया और गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में चले गई। कोई रन नहीं है। 16 गेंदें जीतने के लिए 36 रनों की दरकार है। एक शॉर्ट कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक डीप कवर पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक लॉन्ग ऑफ के ऊपर है ऑफ साइड पे। जोरदार हिट करने के एक बार फिर से वही गेंद और वही शॉट, वही क्षेत्र और वही फील्डर। इस बार एक चतुराई भरे रन, इसे कहता रन चुराना। अंकों में इशारा कह दिया दोनों बल्लेबाजों ने। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल, और क्रिकेट में तालमेल बहुत महत्वपूर्ण है। इस 2 रनों के साथ स्कोर जाता है ट्रॉम्बे कोलिवाड़ा टीम का स्कोर है 29 के घर में। 15 गेंदें जीतने के लिए 34 रन चाहिए। आप सभी लोग देख रहे हैं इस बार क्रिकेट का, इस बार देखा जाए शानदार तरीके से ये क्रिंजल ट्रॉफी का आयोजन नियोजन। इसी बीच अगली गेंद और इस बार थोड़ा सा टॉप एज लगा है, टाइमिंग चुका हुआ है अपने फॉलो थ्रू में। ये देखिए इस बार देखा जाए सुरते जी नीचे गिर चुके हैं। देखिए लग गया कि देखिए अंपायर साहब, मगर यहां 1 रन मिल जाएगी
और 1 रनों के साथ स्कोर जाता है 30 के घर में। तो जरूर इस किंजल ट्रॉफी को रोहन पांडे रावा के जिन्हें हम माटा गए थे वो भी इस मैच को देख रहे, तो उनका भी हार्दिक स्वागत। रोहन, आप देखते रहिए, सुनते रहिए किंजल ट्रॉफी का सीधा प्रसारण। स्पीड अप कीजिए, हम विनती करते हैं कि थोड़ी सा टाइम पास मत कीजिए, क्योंकि टाइम पास पिक्चर जो है ना वो दगड़ो और बाजू का ही फेमस हो चुका है और एक ही बार हुआ है। तो आपको हम एक बार फिर से दूसरा अनाउंसमेंट कर रहे हैं, लेकिन इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है। पालकर साहब मेरे आंखों के ऊपर देख रहे हैं कि आगे क्या बोलने वाले, थोड़ा धक्का भी लग जाता है, लेकिन 30 पे स्कोर जा चुका है, अभी तक 33 की जरूरत है। जोरदार हिट कर दिया है, इस बार गैप में गेंद, सीधी गेंद चली गई दर्शकों के पास कहने के लिए एड्रेस दो। डीप एक्सटेक और लॉन्ग ऑफ के बीच से गेंद हवाई यात्रा पे गई, गगन मामा छक्का। बिल्कुल इस बार देखा जाए देवत गांव के जो उद्योजक है हमारे सम्माननीय नीलेश वाघमारे साहब भी मौजूद है, वो भी इस मैच का पूरी तरह से आनंद ले रहे हैं। हमारे रवि दादा, हमारे बंधु, हमारे दीपक पाटिल सर, हमारे सिंधे मास्टर और हमारे लासे साहब भी इस मैच का पूरी तरह से आनंद ले रहे हैं, क्योंकि क्रिकेट ऐसा दोस्तों खेल ही है। इसकी शुरुआत इंग्लैंड ने की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। कट करने जरूर गए थे, लेकिन संपर्क हुआ नहीं है। गेंद बल्ले का जब संपर्क हुआ नहीं तब क्रिकेट के कुरुक्षेत्र पर कोई रन नहीं आते, तो कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। ओवर खत्म हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद यह शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम का स्कोर पहुंचा है भाई 36 के घर में 2 विकेट के नुकसान पे। आने वाली 12 गेंदें शेष, फील्डिंग लगाई है तुरंत। 12 गेंदें शेष और जीतने के लिए 27 रनों की जरूरत है। 27 12 चेंडूत विजयासाठी 27 धावांची गरज। यस, 12 बॉल 27 धावा। मराठी में मुझे इस बार कंचन पालकर बता रहे, आप बात बोलिए, लेकिन पानी लेके जाइए खिलाड़ियों को जल्दी। 12 गेंदों में जीतने के लिए 27 रन 27 रनों की जरूरत है। तो हमारे पप्पा भाई यहाँ पानी लेके गए हैं, काफी हमेशा किंजल ट्रॉफी के लिए उनका बड़ा योगदान होता है, तो उनका भी हार्दिक स्वागत है। देखिए आसमान में एक कबूतर भी उड़ रहा है, तो सीधा मुझे लग रहा है अपने घर जा रहा है, और आसमान भी खाली है। तो इस हालात में आप सभी लोग देख रहे, जबरदस्त एक क्रिकेट का आयोजन, नियोजन, शानदार तरीके से किंजल ट्रॉफी का आयोजन आप सभी लोग देख रहे। तो बिल्कुल यहाँ सिद्धू गर्द भी खोपटा के इस मैच को देख रहे, उनका भी हार्दिक स्वागत है। क्रिकेट ऐसा दोस्तों खेल, हमने शुरू में कह दिया था कि इंग्लैंड ने इसकी शुरुआत की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट बहुत लोकप्रिय हो चुका है। लेकिन द्वापर युग में भगवान श्री कृष्ण भी क्रिकेट खेलते थे। हम कहते हैं ना कि माँ कंचुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया, वह कन्हैया भी क्रिकेट खेलता था। मुरली बजने के बाद गोपियां भी पास आती थी। एस बॉलर इज नेम मिस्टर करण सुरते। देखिए ईशांत शर्मा की याद आ गई, वो बुचड़ा है ना, बुचड़ा उसका, वो देखने के बाद याद आ गई। आजकल का खेल है ना कपड़ों और हेयर स्टाइल का है, इसे हम यही कहते हैं पलकर साहब। तो यकीनन 12 गेंदें जीतने के लिए 27 रन चाहिए। प्रीतमजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात। एक अतिशय नामवंत खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे पडगे, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। प्रीतमजी पाटील आपलं। करण सुरते हाई बैंड से गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे, राउंड विकेट, वो नो बॉल, खराब गेंद सुरते की। तो अगली गेंद इस बार देखा जाए फ्री हिट की है, एक वार्निंग भी उन्हें मिल चुकी, चेतावनी आई है। बल्लेबाज के पास अब मौका है, अब बल्लेबाज इस गेंद के ऊपर आजाद है खेलने के लिए, इनके पास एक लॉटरी है, तो क्या फायदा उठाएंगे बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे हेमंत पाटिल, और उठाया मिड विकेट के ऊपर, लेकिन फ्री हिट है। ओहो भाई साहब, यही ऐसा होता है, तुम नहीं, बड़े बड़े फंस गए इसमें, क्योंकि ये फ्री हिट है। उन्होंने क्या, उन्हें आनंद लगा कि ये आउट है, लेकिन ये फ्री हिट है, कभी कभी ध्यान में नहीं रहता है। लेकिन 2 रनों के साथ स्कोर गया है 39 के घर में।
उनतालीस, और एक बार फिर से सामने लगा दिया, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई, एक रन चुरा लिया और एक ही सिंगल मिलेगी और सिंगल के साथ स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंच जाए 40 के घर में। 40 पे स्कोर जीतने के लिए अभी तक यहां देखा जाए तो 23 रनों की जरूरत है। आने वाले 10 गेंदों में 23 रन चाहिए। क्या हो रहे हैं जगदीश भिंगारकर साहब, जो थोड़े योगदान दीजिए हमें और जल्दी मैच शुरू कीजिए। सूरते तैयार है, करण सूरते गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए हाईवे एंड से गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं। राउंड विकेट इस बार देखिए, इस बार स्वीप किया है और गेंद चली गई है सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। डीप पॉइंट लेकर ऊपर शानदार चौवा आया। 4 रन के बदौलत यह स्कोर जाता है 44 के घर में। 9 गेंदे जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। इस बार बाउंड्री दिनेश पाटिल जो सलामी बल्लेबाज है, एक साइड से मोर्चा संभाल रहे, अपनी टीम के लिए 13 रनों का योगदान दिया। 1 छक्का, 1 बाउंड्री, 3 सिंगल के सहायता से। अगली गेंद रोहित सूरते की। इस बार रिवर्स स्वीप अटेंड करने गए थे लेकिन कामयाबी हासिल नहीं। लेकिन ऑफ स्टंप के ज्यादा बार है। अंपायर दरगनाथ स्वर्गे साहब की तरफ से वाइड का इशारा आया और इस अतिरिक्त रनों के साथ एक बार फिर से स्कोर आगे। स्कोर है 45 के घर में। 9 गेंदे जीतने के लिए 18, यानी कि एक गेंद के ऊपर 2 रन चाहिए। ये समीकरण है लेकिन गेंदे कम है, रन ज्यादा है। लेकिन सूरते बॉलिंग मार पर तैयार है, दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते ही। इस बार उठाया और देखिए वाइड लॉन्ग ऑन के ऊपर दमदार झन्नाटेदार, ये क्या है, छक्का है, बाउंड्री है। तो जब तक उंगली अंपायर की क्या खड़ी होगी। ओहो, लंबा लंबा छक्का आया देखने को मिल चुका। बड़ी अच्छी ट्राई की थी मगर छक्के के साथ स्कोर आगे गया। जिसके स्लॉट पे गेंद थी, रडार में गेंद थी, उसे बिल्कुल उन्होंने उठा दिया और 6 रनों के साथ स्कोर 51 के घर में। शरद 11 ट्रॉम्बे टीम की 50 पूरी हो चुकी है, 51 रन बन चुके हैं। ये फुल टॉस लेकिन डीप स्कोर ले खिलाड़ी तैनात है। विकेट चाहिए थी, वही विकेट मिल चुकी है और विकेट की तलाश थी, वही विकेट जा रहे। एक सेट बल्लेबाज मैदान के अंदर डटे हुए थे, उसे खोद के निकाल दिया। डीप स्क्वायर लेग के ऊपर शानदार कैच लिया और विकेट नंबर या तीसरा ड्रेसिंग रूम में। महत्वपूर्ण विकेट अब मैदान से बाहर जा रहे। अब राहत की सांस ली होंगी भैरवनाथ वित्सुम्बे टीम ने। तो इसी बीच 51 रन पे यह तीसरा विकेट गिरता हुआ और यहां पारी खत्म हो गई है दिनेश पाटिल की, जिन्होंने 9 गेंदों में 19 रनों का योगदान दिया। नए बल्लेबाज जा रहे भावेश तुर्बेकर, लेकिन जीतने के लिए 7 गेंदों में 12 रनों की जरूरत है। रोहित सुरते के इस ओवर में 1 छक्का, 1 बाउंड्री आई है। थोड़े से महंगे साबित हो रहे लेकिन 19 रनों की दमदार पारी दिनेश पाटिल की खत्म हो गई। लेकिन अपनी टीम के लिए शानदार जानदार योगदान देके ये बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस। अगली गेंद करण सूरते, राइट ऑफ ओवर द विकेट। ये देखिए क्रॉस वैसे और ये मामला स्टंपिंग नहीं, ये देखिए निशाना लगता तो करीबी मामला, लेकिन इसी के साथ ओवर की समाप्ति। ये गेंद डॉट चली गई है, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। 6 गेंदें शेष है। अब जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। काफी सुंदर हवा छूटी हुई है, सभी लोग देख रहे हैं और रुक्ष पानी शुद्ध हवा ये मनुष्य के जीवन का अनमोल दवा है। लेकिन मैच में आप रफ एंड टफ आ चुका है, रोमांचक आ चुका है। 6 गेंदें जीतने के लिए 12 की जरूरत है। रोहित सुरते की इस ओवर में कंचन बालकर टोटल रन बन चुके हैं 15। तो करण सुरते की इस ओवर में 15 रन आए। काफी महंगा ओवर साबित हुआ है करण सुरते का। अब जीतने के लिए शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाला टीम को चाहिए 6 गेंदों में 12 रन। बिल्कुल जो दापोली बनाम दिघोड़े के बीच मुकाबला ऐसा ही हुआ था। 6 गेंदों में 12 रन चाहिए। तो विशाल जीतेकर ने 4 गेंदों के ऊपर इस मैच को जिताया। इतनी बेहतरीन उन्होंने बल्लेबाजी की थी, लेकिन वो इतिहास के पन्नों में करिश्मा हुआ है। उस इतिहास के पन्ने के करिश्मा की कांचन पालकर साहब जी ने याद दिलाई। क्या यही करिश्मा हो सकता है? वक्त बताएगा। 6 गेंदे 12 रन चाहिए।
51 स्कोर 51। भावेश तुर्बेकर। और देखिए इस बार चतुराई दिखाई, कंधों के ऊपर से बाउंस जरूर चली गई है, कोई रन नहीं है। रोहित सुरते जिन्होंने अपनी टीम के लिए पहला ओवर फेंका था, ये दूसरा ओवर लेके आए। 5 गेंदें जीतने के लिए 12 रन चाहिए। दबाव बढ़ता ही जा रहा है ट्रॉम्बे कोलीवाड़ा के ऊपर। दबाव को हटाना है तो मैदान के ऊपर एक लंबा हिट लगाना पड़ेगा। ये किनारा लगा, हाथ में आई थी, लेकिन ये क्या जमीन को दान हो गई है। जिसमें क्रिकेट में कैचेस पकड़ना बहुत महत्वपूर्ण बात है। लेकिन एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 52 के घर में। 4 गेंदें जीतने के लिए 11 रन चाहिए। बस 2 बड़े हिट की जरूरत है, लेकिन यहां रोहित सुरते की गेंदबाजी जो दिमाग के साथ चल रही है वो काफी भरोसेमंद चल रही। कप्तान ने उनके कंधों के ऊपर विश्वास दिया है, काफी उनका लंबा रनअप है देखिए, और दौड़ना शुरू कर दिया उन्होंने। इस बार अंपायर को पार करते राइट आर्म राउंड विकेट। ओहो बार बार चांसेस नहीं है, लॉन्ग ऑन फील्डर को कह दिया हिलना मत, और क्या ठोका यार, छक्का। तो इस छक्के के साथ स्कोर पहुंचा है 58 के घर में। 3 गेंदें जीतने के लिए 5 रन। बॉल ऑल आउट है। यस, तो मैच अगर बराबर हो सकती है तो बॉल आउट है, ध्यान में रखिए। लेकिन 3 गेंदों में 5 ही रन चाहिए। लेकिन ये जो गेंद इस रोहित सुरते की, वो थोड़ी सी शॉर्ट पिच जरूर गेंद थी, और बल्लेबाज ने बिल्कुल सही से पुल किया और लॉन्ग ऑन के ऊपर वो गेंद सीधी चली गई है। 3 गेंदें जीतने के लिए 5 रन चाहिए। पुराने खिलाड़ी जगदीश भिंगार को कुछ गुफ्तगू कर रहे इस बॉलर के पास, और उनका हौसला बढ़ाने के लिए उन्हें कुछ कह दिया कि डरो मत, अभी भी कुछ भी हो सकता है। लेकिन यहां लय में आए हुए बल्लेबाज है, जिस बल्लेबाज का नाम है हेमंत कोहली, 2 हेमंत पाटिल, जो व्यक्तिगत या देखा जाए मेरे हिसाब से 16 रन पे खेल रहे, 18 रन पे खेल रहे, माफ कीजिए। और इस बार स्लोवर डिलीवरी फेंकी है, चकमा दिया। कहते ना भिंगारकर ने जब उन्हें कानों में मंत्र दिया कि अभी भी है, अभी भी मैच में कुछ भी हो सकता है। 2 गेंदें जीतने के लिए शरद 11 ट्रॉम्बे टीम को चाहिए 5 रन। क्या मैच चाहिए, जोरदार मैच का स्वागत कीजिए तालियों से दोस्तों। रोमांचक बनने वाला ये मुकाबला क्या, और देखिए ना हार मानने के लिए ट्रॉम्बे तैयार है, ना हार मानने के लिए इस बार देखा जाए विचुम्बे तैयार है। लेकिन ऊपर वाला ही जान सकता है कौन सी टीम इस टूर्नामेंट से बाहर जाएगी। और ये उड़ाया, लेकिन मिड विकेट के ऊपर धोनी स्टाइल से इस मैच को जीता, फिनिश कर दिया छक्के के साथ। और बिल्कुल सही तरह से इस बार देखा जाए हेमंत पाटिल ने अपने कंधों के ऊपर ली हुई जिम्मेदारी के तौर के ऊपर उन्हें छक्का लगाकर मिड विकेट के ऊपर इस मैच को जीता। बेहतरीन पारी खेली, लाजवाब। इस बार परास्त होना पड़ा भैरवनाथ विचुम्बे टीम को, लेकिन जीतने वाली टीम का अभिनंदन, तो हारने वाली टीम को ढेर सारी बधाइयां देते हैं। हार्ड लक विचुम्बे टीम, बड़ी अच्छी ट्राई की थी, लेकिन ये 2 गेंदें जो है वो सुरती ने थोड़ी सी खराब फेंकी। बिल्कुल, तो आप एक दूसरे के साथ हस्तोलंदन कीजिए। बढ़िया पारी, जिन्होंने शानदार बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया। जानदार पारी, शानदार पारी, मैराथन पारी, और जीतने वाली पारी जिन्होंने 11 गेंदों में 24 रनों की नॉट आउट पारी के लिए हेमंत पाटिल का हार्दिक अभिनंदन। और उन्हें हम न्योता दे रहे कि आप हमारे मंच के ऊपर आइए मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए। 11 गेंदों में 24 रनों की दमदार पारी, मैन ऑफ द मैच अवार्ड हेमंत पाटिल। हाल तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय प्रीतमजी पाटील पडगे, त्याचप्रमाणे विष्णू शेठ शेळके, या दोनही मान्यवरांना आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे। हेमंत पाटील क्लास इनिंग पाहायला मिळाली, 11 बॉल 24 धावा, आणि तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण पाहतोय। अगदी मॅच